नमस्कार सर्वांना, जय संघर्ष मित्रांनो. आज तुम्हाला एक नवीन माहिती सांगणार आहे की आपण बऱ्याचशा गाड्यांमध्ये पाहतो असतो की गाडीत चार्जर आहे, प्रत्येक गाडीत चार्जर येतो. पण असं लक्षात आलं की बऱ्याचशा गाड्यांमध्ये पाहिल्यानंतर 24 घंटे जेव्हा गाडी चालते तेव्हा असं जी डायरेक्ट लावलेलं असतं चार्जर गाडीच्या पॉईंटला. तर हा पॉईंट चालू असतो. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, याला दिवसभर रात्रभर लावून ठेवायची गरज नाही. त्याचं काम झालं, त्याला जमा करून डिक्कीत ठेवून द्यायचं. जेव्हा लागलं तेव्हाच काढायचं. तुम्ही म्हणाल की पण अचानक हे लावावं लागतं. मान्य आहे, पण तुम्ही गाडी थांबवा, काढून डिक्कीतून काढून त्याला लावा. याच्याने तुम्हाला फायदा असेल की वायरिंग खराब होणार नाही आणि तुमची गाडी सुरक्षित राहू शकते. याला काय असतं, 24 घंटे 12ही महिने लावून ठेवलं की तो खराब होऊ शकतो आणि गाडीला वायरिंगला प्रॉब्लेम येऊ शकते. कारण की आता ह्या बेसिक गाड्या आहेत, ह्या गाड्यांना आपण जेवढ्या कमी वायरिंगला लावू शकतो, लाईटिंगला लावू शकतो किंवा बरेचसे पॉईंट जेवढे जतन करू शकतो तेवढे जतन केले पाहिजे. हे पहा, तर आपलं काम झालं की आपलं चार्जर जमा करून ठेवून द्यायचं. धन्यवाद.